नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो. आपण कोणता पाठ शिकत आहोत रे? तर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हा पाठ शिकत आहोत, बरोबर. आणि त्याचे लेखक कोण आहेत रे? डॉक्टर भी ना. दहातोंडे, बरोबर. आणि या पाठामध्ये आपण काय शिकलो तर विठ्ठल रामजी शिंदे उर्फ अण्णासाहेब शिंदे ह्यांचा जन्म कुठे झाला होता रे? जमखंडी या गावात झाला होता ना. जमखंडी या गावात झाला होता. आणि अण्णासाहेबांच्या वडिलांचं नाव काय होतं रे? बरोबर, रामजी. आणि आईचं नाव यमुनाबाई. अगदी बरोबर. आणि लहानग्या अगदी छोट्या वयामध्ये विठ्ठलांना काय आवडायचं रे? खेळायची अत्यंत आवड होती ना. आणि ते कोणते खेळ खेळत रे? हुतुतू, खो खो, सूरपारंब्या यासारखे ते खेळ खेळायचे, बरोबर. आणि लहानपणी खेळता खेळता विठ्ठलांमध्ये कोणता गुण होता? धीटपणा आणि सहनशीलता ना. आणि त्यांचे वडील कसे होते? धार्मिक वृत्तीचे होते. जातीभेद होता का त्यांच्यामध्ये? नाही. माणसामध्ये भेद करायचा नाही, ही शिकवण त्यांनी विठ्ठलांना दिली होती. आता आपण पुढे पाहूया की विठ्ठल कशा प्रकारे पुढे काय काय करतात ते पाहणार आहोत. बघा, छोट्या विठ्ठल अवघ्या 4 वर्षाचा होता. विठ्ठल किती वर्षाचा होता रे? 4 वर्षाचा होता. त्यावेळी दक्षिण भारतात महाभयंकर दुष्काळ पडला होता. पण विठ्ठलांच्या मळ्यात मक्याचे चांगले पीक आले होते. लक्ष द्या. बघा, जेव्हा रामजी विठ्ठल जेव्हा छोटे होते, 4 वर्षाचे असताना, त्यावेळीस दक्षिण भारतामध्ये म्हणजेच साऊथ इंडिया कडच्या भागामध्ये तिथे महाभयंकर दुष्काळ पडला होता. दुष्काळ म्हणजे काय तर माहिती आहे का तुम्हाला? बघा, दुष्काळ म्हणजे काय तर पाऊस न पडत नाही, पाऊस पडणार नाही. आणि त्यामुळे काय होते? शेती करण्यासाठी पाऊस लागतो, बरोबर. जर पाऊसच पडला नाही तर शेती करता येईल का रे? नाही ना. आणि शेती नाही म्हणजे पीक नाही, तर मग लोकांना अन्नधान्य मिळणार नाही. म्हणजेच काय तर दुष्काळाची परिस्थितीमध्ये दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये कुणाला खायला अन्नधान्य मिळत नाही. अशा काळामध्ये विठ्ठलांनी, जे विठ्ठल होते त्यांच्या मळ्यात शेतीमध्ये म्हणजे मळ्यात जो शेतीचा मळा होता त्या ठिकाणी पीक आले होते. म्हणजे त्यांच्या तिकडे विहिरी वगैरे असेल, विहिरीत पाणी असणार आणि त्याद्वारे त्यांच्या मक्याला काय आले होते? पीक होते, चांगलं पीक आलं होतं. मग त्यावेळेस त्यांनी काय केलं? त्यांचे जे आजोबा होते, बघा पुढे त्यांचे काय होते? आजोबा होते ना. ते काय केले होते तर त्यांच्या मळ्यामध्ये जे पीक आलं होतं, काय लिहिलं आहे? विठ्ठलांच्या मळ्यात मक्याचे चांगले पीक आले होते. म्हणजे त्यावेळेस विहिरी असतील त्यांच्याकडे आणि त्या विहिरीच्या पाण्याद्वारे काय केलं होतं? शेतीला पाणी देऊन त्या दुष्काळाच्या वेळेस चांगलं पीक आलं होतं. चित्रामध्ये दिसतं? येस, दिखाई दे रहा है सबको? जब अभी हिंदी में बोल रही हूँ. हाँ, जब विठ्ठल रामजी शिंदे जब छोटे थे, 4 साल के थे, उस टाइम दक्षिण भारत यानी साउथ इंडिया के एक भाग में वहाँ पे दुष्काळ यानी अकाल यानी कि बारिश न होती है, बारिश नहीं होती है तो खेती भी नहीं होती है. बारिश नहीं होती है यानी क्या? खेतों में पीक भी नहीं है, यानी अनाज नहीं पैदा होता है, अन्य धान्य नहीं मिलता है. ऐसे परिस्थिति में उस वक्त में उनके खेती में कुआं होगा. वो कुएं में से पानी लेकर उन्होंने क्या किया? मक्के का जो पीक था
वो कैसा आया, अच्छा आया ना, पानी गया ना। कॉर्न्स मालूम है आपको? यस, वो उसका पीक बहुत ही अच्छी तरह से खेतों में पीक आ गया था। दिखाई दे रहा है? अभी आगे देखो। आजोबा वसंतराव हे दानशूर होते. ते जे आजोबा होते वसंतराव, कोण होते? वसंतराव हे दानशूर होते. दररोज सकाळच्या वेळी आजोबा कट्ट्यावर बसून गोरगरिबांना मक्याचे दाणे वाटत असत. आजोबांना या कमी विठ्ठलाही मदत यावेळेस म्हणजे विठ्ठलाला मदत करत असत. लोक विठ्ठलाचे कौतुक करत व आशीर्वाद देत. बघा, त्यावेळेस इथे काय सांगितलं आहे की मग त्यावेळेस त्यांचे जे आजोबा होते वसंतराव यांनी काय केले होते, तर ते कसे होते? दानशूर होते. दानशूर म्हणजे काय, तर त्यांच्याकडे मक्याचे जे दाणे आणि मक्याचं जे पीक होतं, मके होते, ते मग ते आम्हीच खायचं असं नाही ठेवलं त्याने, तर ते काय करत होते? लोकांना लोकांना देत होते. ते दानशूर होते. आणि दररोज सकाळी कट्ट्यावर म्हणजे काय, अंगणात जो ओटा असतो बघा, त्या ठिकाणी बसून ते ओट्यावर बसून गोरगरिबांना मक्याचे धान्य वाटायचे. ज्याच्याकडे धान्य नसायचे त्या लोकांना ते काय करायचे? मक्याचे दाणे देत असत. आणि या कामात विठ्ठलसुद्धा त्यांची मदत करायचा. आणि त्यावेळेस काय, लोक त्याचे कौतुकही करायचे. छोट्या विठ्ठलाचे, हा किती छोटा मुलगा आहे आणि तरीसुद्धा गोरगरिबांना तो मदत करतो. आणि त्याला खूप आशीर्वाद देखील द्यायचे. देखो, यहाँ पर क्या बोला गया है कि खेतों में जो कुआं था, बराबर, उससे क्या हुआ? मक्के का पीक आ गया. फिर जो उनके आजोबा यानी जो दादाजी थे वसंतराव, ये बहुत ही दानशूर थे. कैसे थे? दानशूर थे. वो वहाँ क्या करते थे? वो हर सुबह उठकर अपने आंगन में बैठ के जो गरीब यानी जो गरीब लोग आते थे उनको मकई के जो दाने रहते थे वो बांटते थे. यानी कि वो लोग मतलब वो ऐसे नहीं करते कि अपने पास ही नहीं रखते, तो वो क्या करते थे? लोगों को दे देते हैं. जो गरीब है, जिसके पास काम नहीं है, रोटी नहीं है, उनको वो देते थे. विठ्ठल जो वो थे वो भी उनके साथ मदद करते थे. यानी दादाजी के साथ वो भी उनकी हेल्प करते थे. और जो लोग आते थे मकई के दाने लेने के लिए, वो उसको बहुत ही अच्छा बोलते थे. विठ्ठल रामजी शिंदे को बहुत ही अच्छा बोलते थे. उनको आशीर्वाद देते थे कि ये इतना छोटा हो के भी क्या दान धर्म कर रहा है, दानशूर है, अपने दादाजी के साथ. समझ में आया? अभी आगे देखेंगे. एकदा काय झाले, विठ्ठल जेवायला बसला. समोर ताट होते. तेवढ्यात एक भिकारी दाराशी आला. त्या भुकेलेल्या माणसाला विठ्ठलाने आपले ताट दिले. हा दयाळूपणा विठ्ठलामध्ये जन्मतात होता. बघा, जेव्हा एकदा काय झाले, तर एकदा विठ्ठल जेवायला बसले होते. त्याच्या समोर जे ताट होते आणि नेमकेच त्यावेळीस कोणाला दारावर एक भिकारी आला. तो खूप भुकेला होता आणि विठ्ठल रामजी शिंदे यांनी आपल्या समोरचे ताट त्याला दिले. त्याला जेवण्यासाठी, म्हणजेच काय, हा दयाळूपणा त्यामध्ये जन्मताच होता. कारण त्याच्या घरात पहिल्यापासूनच त्यांचे जे आजोबा होते ते सगळेच काय होते? दानधर्म करणारे होते ना, मदत करणारे होते. वडील देखील त्यांचे दानशूर होते. तो आपोआपच
तो दानशूरपणा आपोआपच त्यांच्या अंगी कारला ना, त्यांनी त्यांच्या आत्मसात केला ना तो दानधर्म, दयाळूपणा हा काय केला त्यांनी आपल्या मनामध्ये, हृदयामध्ये तो दानशूरपणा ठेवला। बघा, एक बार क्या हुआ कि विठल रामजी शिंदे जो थे वो खाना खाने बैठे थे और उनके सामने वो जो थाली थी लेकर बैठे थे ना, वो थाली उनमें यानी उनके जो दरवाजे पे एक कौन आया, भिखारी आया जो बहुत ही भूखा था और प्यासा था। उसको जो भूख लगी थी, बहुत ही भूख लगी थी, तो रामजी शिंदे जो थे, विठल रामजी शिंदे, कुछ बिना सोचे समझे उन्होंने क्या किया, अपनी जो थाली थी खाने की वो उस भिखारी को दे दी। यानी क्या, उनके मन में क्या था, दानशूरपणा यानी दयालुपना, दूसरों के लिए चिंता थी। ये सारे गुण किसमें थे, विठल में थे, बचपन में थे, बचपन से ही उनके अंदर थे। समझ में आया? अभी आगे बघा, हा अभंग दिला आहे संत तुकारामाचा। बघा, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा। म्हणजेच काय सांगितलं आहे रे या ठिकाणी, की जे का रंजले गांजले हा अभंग आहे संत तुकारामाचा। जे का रंजले गांजले म्हणजे जे गरीब आहेत, ज्यांना मदतीची गरज आहे, भुकेले आहेत, त्यांना काय तर तो त्यांना आपले म्हणतो, तोच साधू ओळखावा। म्हणजेच काय, त्यातच देव असतो। जे गरीब आहेत, जे भुकेले आहेत, त्यातच काय असतो, देव असतो। जो इतरांना मदत करतो तोच साधू म्हणजेच चांगला माणूस असतो। देव तेथेशी जाणावा म्हणजे देव तिथेच ओळखायचा, की हा माणसामध्ये हा नम्र माणूस आहे, दयाळू माणूस आहे, याच्या हृदयात काय आहे, देव तेथेची ओळखावा। असंच तुकाराम, संत तुकाराम अभंगातून, आणि हा अभंग रामजी विठ्ठल म्हणजे विठ्ठल रामजी शिंदे यांच्या मनावर खोलपर्यंत कोरला गेला। ते विठ्ठलाला खूप मानत असत संत। बघा, अभी हिंदी में, उनके मन में जो संत तुकाराम महाराज जो है उनका अभंग है, देखो, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा। जे का रंजले गांजले यानी जो जरूरतमंद लोग हैं, जो गरीब लोग हैं, जिनको ज़रूरत है, ऐसे लोगों को जो अपना कहता है, अपना मन बनाता है, वही उस व्यक्ति के अंदर साधु यानी भगवान होता है। हम लोग कहते हैं कि साधु संत कैसे होते हैं, जो पूजा पाठ करने वाले होते हैं। साधु संत बहुत ही पैसा लेते हैं ना, पूजा पाठ करने के समय बहुत पैसे लेते हैं। वो रहेंगे क्या, नहीं ना, वो देव है, वो भगवान है, नहीं। तो जो ज़रूरतमंद लोग होते हैं, गरीब लोग होते हैं, उनको जो अपना कहते हैं, उनके लिए काम करते हैं, उनको साधु कहते हैं। और भगवान हमें वहाँ पे ही मिलता है, जो संत तुकाराम महाराज कहते हैं। और उनके अंदर क्या, उनके दिल में, मन में बैठा है। विठ्ठल जी ने अपने मन में संत तुकाराम जी का अभंग बैठा हुआ है। अभी आगे, या संत तुकारामाच्या अभंगवाणीचा ठसा विठ्ठलांच्या हृदयावर आयुष्यभर उमटला होता। समाज सुधारणेचा
अखंड ध्यास घेऊन महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आयुष्यभर कार्य करत राहिले. बघा या ठिकाणी काय सांगितलं आहे की त्यांच्या हृदयावर संत तुकारामाचे अभंगवाणी आयुष्यभर अखंड ध्यास म्हणजे त्यांची इच्छा अखंड त्यांनी प्रयत्न केले. रामजी शिंदे जे होते यांनी काय करायचं तर आयुष्यभर त्यांनी समाजसुधारकाचं कार्य केलं. अखंड आयुष्यभर त्यांनी काय केलं, आयुष्यभर त्यांनी समाजसुधारकाचं कार्य केलं आणि महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आयुष्यभर कार्य करतच राहिले. देखो जो महर्षि विठ्ठल रामजी शिंदे थे, जो संत तुकाराम महाराज कहते थे कि और उन्हें अपने दिल में मन में बैठा गया था, यानी रामजी विठ्ठल शिंदे थे, उन्होंने संत तुकाराम को अपने हृदय में उस अभंगवाणी को रखा था. उमटला म्हणजे काय तर रखा था. उन्होंने अपने हृदय में उनका अभंग रखा था कि उनके जो बोल है वैसे ही हम लोग रहेंगे. और वो क्या समाज सुधारना यानी समाज सुधारना का यानी समाज को सुधारना ना, यानी समाज सुधारक कार्य ये अखंड यानी लंबे समय तक वो अपने हृदय में और ये जो समाज सुधारक का जो कार्य है वो अखंड करेंगे, ऐसा उन्होंने ठाम निश्चय किया था. समझ में आया. लोगों को मदद करना, उनके ऊपर ही काम करना, गरीब लोगों के ऊपर ही काम करना, तो ऐसे थे विठ्ठल रामजी शिंदे. सबको समझ में आया. आता पुढे पाहूया. बघा हे शब्दार्थ आहेत. महाभयंकर, अतिशय त्रासदायक, मळ्यात बागायती शेतात, दानशूर म्हणजे दानधर्म करणारे, अवघा म्हणजे फक्त, कट्टा म्हणजे ओटा, दयाळूपणा, दया, ममता, वृत्ती, जन्मजात जन्मापासून. आता दुसरे पण आहेत. अखंड ध्यास म्हणजे सततचा विचार, रंजले गांजले पीडित लोक, गरीब दरिद्री लोक आहेत ना ते, त्यासी म्हणजे त्यांना, साधू म्हणजे सज्जन संत, जाणावा उमजून घ्यावा, ठसा म्हणजे प्रभाव, हृदय म्हणजे मन अंतकरण. सगळ्यांना कळला पाठ. तुम्ही जेव्हा वाचतील तेव्हाच तुम्हाला तो पाठ कळेल. ओके, धन्यवाद.